आपण थेट जाऊयात, मनोज जरांगे बोलतात। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक महत्त्वाचं सांगणं आहे की आपलं 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। हे काल आणि रात्री खूप समाजाच्या आग्रहामुळं त्यांचं म्हणणं होतं की आपण आमरण उपोषण काम करण्यासाठी, त्यामुळे आपण आज असा समाजाच्या वतीनं निर्णय घेतोय की आमरण उपोषण आपण हे अंतरवालीतलं आज 17व्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत। इथं रोज 4 लोक साखळी उपोषणाला आजपासून सगळे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू राहतील। मी हे 1-2 दिवस उपचार घेणार आहे, म्हणजे उपोषण आता स्थगित केल्यानंतर याचं रूपांतर अंतरवालीत साखळी उपोषणात झालंय। मी 1-2 दिवसच फक्त उपचार घेऊन संचारबंदी लावल्यामुळे मराठा समाजाला इकडे अंतरवालीत येता येत नाही, तर मी संवाद साधण्यासाठी गावागावात महाराष्ट्रात मराठ्यांकडे यायला लागलोय। 2-3 दिवसाच्या आत मी लगेच संवादावरचं ज्या गावात येणार आहे त्यांच्याकडे लगेच टाकणार आहे आणि पुढं काय करायचं, पुढची दिशा आंदोलनाची काय हे तुम्हाला भेटून आपण पुन्हा ठरवूया, असा आजचा आपण निर्णय घेतलेला आहे। इथल्याच माता माऊलींच्या अंतरवालीच्या हातानं पाणी घेऊन आपण हे आमरण उपोषण माझं 17व्या दिवसाचं आपण स्थगित करतोय आणि याचं रूपांतर अंतरवालीतच साखळी उपोषणात करतोय। हे कंटिन्यू सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि साखळी उपोषण सुद्धा सुरू राहणार आहे। फक्त याच्यामध्ये 1-2 दिवस मी उपचार घेतो आणि लगेच दौरा पुढचा टाकून, लोकांना संचारबंदीमुळे इकडे येता येत नाहीये। माझे लोक सैरावैरा झाल्यासारखे झालेत, काय झालंय काय नाही, मी सुखरूप आहे, मला कुठं नेलेलं नाही काय नाही। कोणीही राज्यात शांततेत आंदोलनं करावं, काही मेसेज यायला लागलेत की लोकांना मी दिसाय नाही, इंटरनेट बंद केले, त्याच्यामुळं एक अफवा पसरायला लागली। माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, काही अफवा पसरू देऊ नका, मी एकदम व्यवस्थित आहे। आज तुमच्याच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार मी आमरण उपोषण माझं स्थगित करून याचं रूपांतर साखळी उपोषणात करतोय अंतरवालीतच। मी एकदम व्यवस्थित आहे आणि मी उपचार 1-2 दिवसच घेऊन लगेच मी ताबडतोब आपल्या समाजाच्या भेटीला गावागावात येतोय आणि समाजा आणि तुम्ही आणि आपण एक विचारानं काय पुढची दिशा ठरवायची हे आपण ठरवूयात। कारण संचारबंदीमुळे तुम्हाला इकडे येता येत नाही, तर मीच तुमच्याकडे यायला लागलोय। लोकशाहीत मूलभूत अधिकार आहे प्रत्येकाला जाऊन संवाद साधण्याचा, माझा तो अधिकार आहे लोकशाहीने दिलेला, मी तुमच्यापर्यंत येतोय। तुम्हाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा शांततेत, तुम्ही गावागावात महाराष्ट्रभर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू ठेवू शकता। साधारण काय घेणार आहे? मी आता आधी आंघोळ करतो, मग आमच्या डॉक्टरांना बोलवलंय मी आता ते येतील, आम्ही ठरवतो उपचाराला कुठं जायचंय, का इथंच घ्यायचे का तिकडे जायचं, जे डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं करूया। मुंबईला जाणं वगैरे सगळं रद्द झालं, आता जाऊनच द्यायनात ना, सांगा तुम्ही फोन करून लगेच निघो तुम्ही, आता काय अडचण नाही, ते जाऊनच द्यायनात, काय करू, मस्त माझा जीव चाललाय, त्यांनी ठेवलं होतं पण हटणार नाही। हा, त्यांनी, मी तुम्हाला आता प्रामाणिकपणाने सांगतो, हे देवेंद्र फडणवीसची जबाबदारी होती, ती मी पार पाडली। रात्री 5,000 महिला होत्या आणि 25,000 लोक होते, यांना रात्रीच त्या देवेंद्र फडणवीसला काहीतरी घडून आणायचं होतं। लोक सैरा वैरा किती पळाले असते रानात, किंवा उत्तर प्रत्युत्तर जर झाली असते पोलिसांमध्ये आणि मराठ्यांमध्ये, तर याला दुसऱ्यांदा अंतरवाली घडवायची होती परत ह्या देवेंद्र फडणवीसला। मी राज्य बेचिराग होण्यापासून वाचवलंय, हे देवेंद्र फडणवीसचं काम होतं। जर इथं काही लाठीचार्ज झाला असता सकाळी आज किंवा रात्री बी, तर राज्यातला मराठा सगळा पेटून उठला असता। पुन्हा एकदा राज्य बेचिराग होण्यापासून या देवेंद्र फडणवीसमुळे मी वाचवलंय। पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनेच केलेला आहे, तेच मला माझ्या पोलिसाला हाणलंय, जनता नाही माझी, जनतेनेच पोलिसाला हाणलं, आणखीन केसेस मागे घेतल्या नाही म्हणून तसा। कशाचं उत्तर तसं आहे की म्हणून त्याने आतापर्यंत त्याला वाटलं असतं माझी जनता आहे, त्याने त्या केसेस आई बहिणीच्या मागे घेतल्या असत्या, त्याने पोलिस बाजूला सारावेत, सागरचा दरवाजा उघडावा, यायला तयार आहे, पण सगळ्या सोयऱ्यापासून सुट्टी नाही। आणि आता विनंतीपूर्वक सांगतो शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसला, तुम्हाला संधी आहे, मराठ्यांच्या नाराजीचे लाट अंगावर घेऊ नका, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायच्या मागे लागा तातडीनं। तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाहीये, तुम्ही चक्रव्यूह रचला होता,
तो आम्ही तोडला. तुमचं स्वप्न होतं देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्यात दंगल झाली पाहिजे, नाही होऊ दिलं. काल राज्य बेचिराख नाही होऊ दिलं नसता. काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवरती लाठीचार्ज केला असता, त्याला प्रत्युत्तर काय झालं असतं, तर पुरं राज्य चेतलं असतं, पुन्हा राज्य बेचिराख झालं असतं. जरा डोके ठेप्यावर ठेवून विचार करून बघा. देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहेत, कालची परिस्थिती काय झाली असती. तुम्ही लपून बसला असतात बंगल्यात, पण राज्य उभं जळालं असतं काल. हे नरेंद्र मोदी साहेबांसुद्धा विचार करणं गरजेचं आहे, राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुमच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये, एक अंबळनेर पोलीस स्टेशन आणि एक शिरूर पोलीस स्टेशन. दोन्ही ठिकाणी विनापरवाना रस्ता रोको केल्याप्रकरणी तुम्हाला देखील त्यामध्ये आरोपी करण्यात आले. मी कुठं रस्ता रोको केला? मी कुठं रस्ता रोको केला? हे देवेंद्र फडणवीसचे मग चाळे, याला काय म्हणते दुसरं? मग मी दामरण उपोषणात समाजाने मिळून निर्णय घेतलेला, इथं समाजाने मिळून घेतलेला निर्णय, आणि मी भेट नाही समाजासाठी. कर म्हणा तुला काय अन्याय करायचं ते, जास्त भोगायला लागणार आहे. याचे परिणाम आणखीन जास्त भोगायला लागणार देवेंद्र फडणवीसला. आणखीन बी शहाणपणाची भूमिका त्या. आणि तुम्हीच महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. मराठ्या संघ प्रेमाचा ताट ठेवा, विषारी ताट ठेवू नका, जड जाईल. आणखी नाराजी अंगावर घेऊ नका. सगळे सोयरे आणि जी मागणी आहे ती, आणि त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची मागणी, या 2 मागण्या संपल्यानंतर तुमचं पुन्हा काही मागण्या असणार आहे का, की या 2 मागण्यांवर तुम्ही तुमचं आंदोलन थांबवणार? पहिलेच दादा आहे 6 महिन्यापासूनच हे म्हणते फक्त शेपूट लांबलं. हे शेपूट देतच नाहीत. पोळ्याच्या दिवशी बैलाचे ते का मागचे वाया कापीत असते तसं काम यांच. आमचं शेपूट लांब ना, येऊन शिकत कापी देत. पूर्ण सजावट करा ना. आम्ही सांगितलं तुम्हाला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा, नोंदी सगळ्या शोधा, समितीला मुदत वाढ द्या, हैदराबादचं गॅजेट घ्या, गुन्हे मागं घ्या. तुम्ही घेतले का? आधी सूचना तुम्ही काढली, तुम्हीच करत नाही. परत जनतेला वेठीस धरणार तुम्ही. जनतेला वेठीस धरू नका. तुम्हाला आणखीन एक संधी येतो. मला वाटलं असं ना तर पोलीस बळाचा वापर केला मागं गेले. तुम्ही याच्यातून बोध घ्या. डाव टाकायचा प्रयत्न करू नका. याच्यातून मराठ्यांची नाराजीची लाट काढायची असेल तर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. नाराजीची लाट वाढू नका. तुम्हाला संधी आहे आता. आणखीन 2-4 दिवस म्हणा, 2-3 दिवस म्हणा, तुम्हाला संधी आहे. तुम्ही या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची पूर्ण बाजूला अंमलबजावणी करून तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका. बार पोलिसांचा तुम्ही जर प्रयोग करायला गेले तर लोकही मग ऐकणार नाहीत. बार तुम्ही जर पोलिसालाच आडवं करून हे करायला गेले तर लोक पण मग ऐकणार नाहीत. हेही तुम्हाला जाहीरपणानं सांगतो. हा एखाद्या वेळेस ठीक आहे, चला जाऊ द्या, महिला होत्या लय मोठ्या असतच. तुम्ही प्रत्येकच वेळेस खोड काढायला जाताल तर प्रत्येक वेळेस जनता ऐकून घ्यायला मग मोकळी नाही. गुन्हे कुठले मागे घ्यायचे? अंतर्वालीमधले की जे पुऱ्या राज्यातली त्यांनी शब्द दिलेला आहे. बीडमध्ये ज्या पद्धतीने घरं झाले, लोकांच्या घरांमध्ये घुसून हल्ले करण्यात आले, ते पण गुन्हे मागे घ्यायचे की फक्त अंतर्वालीमधले घ्यायचे? आमचं म्हणणं आहे, आम्ही त्याचं समर्थन केलंच नाही. निष्पाप गुतेलेले बाहेर काढा. निष्पाप गुतेले ते माणसं त्याच्यात नाहीत. ते दूध विकायला बिडून आले तर त्याचं नाव टाकलंय तुम्ही त्याचं, आणि खरे गेले पळून. जे सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ते हो ना, आम्ही तेच सांगतो ना, खरे गेले पळून. गोरगरीबा धरले सीसीटीव्हीत. काय आला तिथे दूध विकायला धरले तुम्ही, तेच दिले टाकून मध्ये. हाटेला जाळणारे कुठे त्याचे पाहुणे? हाट लावून पडल्याला कुठे? छगन भुजबळांचा स्टेटमेंट आहे की जरंगीच्या आंदोलनाला लोक कंटाळले आहेत. तू काल रॅलीत यायला पाहिजे होतं, तुला कळायला असतं म्हणा. कसा चकमा बिन धोतर बी ओलं होतं, मग तुला कळायला असतं. काल रॅली कशी होती म्हणा, 7-8-10 किलोमीटर मराठीची, आणि ते बी चालता चालता सांगितलेलं होतं. मुंबई पोत जर येऊन दिलं असतं ना, मग तुला कळालं असतं धुरण जाळ कसा. तू यावल्यानंच चाललो होतो मी. हो, तो यावल्यानंच चाललो होतो. कसा धुरण जाळ असतं तुला कळालं असतं. पण आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे काल. याचा पुरेपूर फायदा देवेंद्र फडणवीसने उचलावा आणि मराठ्यांची नाराजी दूर करावी आणि सगळ्या सोयऱ्यांचे करावा. बार जर तो प्रयोग करायचा प्रयत्न केला, आंतरवालीत एकदा झालं, तुम्ही इकडं करणार तिकडं, मराठी ऐकत नसतात. मग तुम्हाला हे जाहीर सांगतो. हा, तुम्ही बार जर तेच काय म्हणतात ना, शिळ्या कढीला जर तुम्ही उतू आणायला लागले बार लोक नसतात ऐकत. मग घ्या समजून घ्यायचं असलं तर.
आणि मी काय हटत नाही, मी निष्ठा ऐकू शकत नाही, 10% मी घेऊ करू शकत नाही. मला पाहिजे तो ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचाच पाहिजे. मी माझ्या मराठ्याला आंध्रात ठेवू शकत नाही. तुम्ही इथं बंदी घातली, मी 2 दिवस उपचार घेऊन मी जनतेत जाईल, दर्शनाला जनतेच्या. मला अधिकार आहे. मी चाललो गावोगावी मराठा बांधवनं तुमच्याकडे आलो. पाटील, ह्या तिन्ही राज्य आहेत यांनी जे दडपण आणायचं होतं, जे षडयंत्र रचायचं होतं, जे तुम्ही सांगितलं, आता पुन्हा कैफियत त्यांच्याच त्यांच्याच दरबारात जाणार आहे, पुन्हा मागणी त्यांच्याच ह्याच्यात होणार आहे. त्यांच्यावरच आरोप केले तुम्ही विष प्रयोगाचे, संचारबंदी त्यांनीच लावली, तुम्हाला मुंबईला जाण्यापासून त्यांनीच रोखलंय, त्यांनी कशा आडकाट्या आणल्या हे सगळं तुम्हीच सांगितलं. आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी पुन्हा आपल्याला त्यांच्याकडेच जायचं. आम्हाला जायचं, आम्ही आमचं आंदोलन, त्यांना गरज असली ती येतील. 16 दिवस नाही आले ते, असली जनतेची गरज ते येतील. आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने आंदोलन आमचं सुरू. फक्त मध्ये थोडा आता 4-2 दिवसाचा गॅप टाकू, आम्हाला थोडा उपचार घ्यावे लागतील. आम्ही आमच्या याने व्यवस्थित करू ना, काही अडचण नाही. सरकार किती दिवस आता? 12-13 दिवस. मग जनतेच्याच हातात आहे. आम्हाला 5-6 मोठ्या जातीवर काय अन्याय झाले आम्हाला माहिती आहे. मग म्हणून सांगतो आणखीन चान्स आहे, चान्स व्हायला घालू नका. मराठ्यांची नाराजी धुवून काढायची असली तर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. मराठ्यांची पुन्हा जर नाराजी लाट उसळली, मी बोलतो हे प्रत्येक वेळेस खरंच होत असतं, तर तुम्हाला गैस नाही तुमची. आणि बार पोलिसाच्या आडून तुम्ही अडवायचा प्रयत्न करता. मराठी तर किती दिवस सहन करते? सहन करायच्या काही मर्यादा असतात का नाहीत? तुम्ही आमचाच अंत बघायला लागलात. सहन करायच्या काही मर्यादा आहेत? राज्य देवेंद्र फडणवीसांनी बेचिराग करू नये. पाटील, एक अशी चर्चा सुरू आहे की तुम्ही सरकारला अडचणीत आणण्यासाठी लोकसभेला 12 मराठा तगडे उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याला कोण होते चर्चा करणार? त्याला काही काम आहे का नाही? इकडे आमचा काय फेसपाड आंदोलन करू राजकारण आपल्या डोक्यात नाही, कधी करणार बी नाही. आपल्या डोक्यातच नाही ना. त्याला मागच धवशील असतं, तुमच्या सगळी शिटा पाडून टाकेल म्हणून. ते डोक्यातच नाही आपल्या. सरकारनं 10% की 12 दिवस सरकार राहिले आणि 12 दिवसानंतर तुम्ही काय भूमिका घेणार आहात? मग राजकीय भूमिका घेणार आहात? त्याचा अर्थ तसा नाही. 12 दिवस राहिलं म्हणजे तुम्हाला आज जी पॉवर आहे आमच्या विरोधात चालवायची, ती 12 दिवसांनी राहणार नाही. पुढे जनतेच्या डोक्यात काय असेल मी काय सांगू आताच. जनता काय करू शकते? काल आपण मराठा समाजाला संबोधित करताना आणि मराठा समाजाने आपल्याला विनंती केली होती की आपण पाणी घ्यावं आणि आपण उपचार घ्यावे. तुम्ही त्यांना असं म्हटलं की ज्या ज्या वेळेस असं आरक्षण जवळ येतं त्या वेळी तुम्ही मला भावनिक करता आणि भावनिक करून तुम्ही मला त्या आरक्षणापासून किंवा तुमच्या मुद्द्यापासून दूर घेऊन जाता. काल समाज सांगत होता त्यावेळेस तुम्ही ऐकलं नाही. तो शब्द समाजाला नाही म्हणलो, 2-4 जणांना म्हणलो मी. समाजाचा शब्द ऐकला आणि पाणी पिलोय. अर्थाचा गैरअर्थ होईल. ते 2-4 जणांना म्हणलो मी की प्रत्येक वेळेस जवळ बसून तुम्ही ते भावनिक करताय आणि समाजाने सांगितलं तुम्ही पाणी प्या, समाजाचं ऐकून पाणी पिलोय. मला टप्पे चांगले लक्षात येतात आणि कळते सुद्धा. आणि होतं तसं, कारण मी एखाद्याला भावनिक केलं दादा तू नको जाऊ तर माणूस भावनिक होत असतो, किंवा हे कर तर माणूस ते केलं ते होईल तर माणूस भावनिक होत असतो. रात्रीच्या डाव देवेंद्र फडणवीस असे रचले, ते उशिरा लक्षात आले. त्याला रात्रीच घडून आणायचं होतं. रात्र असताना, वायरीची रात्र असताना म्हणते तसं, त्याला रात्रीच महिलांवरती हल्ला घडून आणायचा होता. 4-5 हजार महिला होते, 20-25 हजार लोक होते. आणि समजा त्या चकमकीत एकमेकाविषयी एकमेकाला प्रत्युत्तर दिलं असतं, माता मावल्या रस्त्याने अंधारात कोणकड पडल्या असत्या, पळाल्या असत्या, तर हे दुसऱ्यांदा डाग होता त्याला. आणि त्याच्यात राज्य किती चेतलं असतं, किती बेचिराग झालं असतं. कोणचा गृहमंत्री असा? तरी चला जाऊ द्या, तुम्हाला संधी आणखीन. तुम्ही सगळ्या सवरीचं अंमलबजावणी द्या. मराठ्यांचे नाराजीचे लाट अंगावर घेऊ नका. मी हे आमरण उपोषण आज फक्त स्थगित करतोय. मी उपचार घेतोय. याचं रूपांतर अंतरवालीत पुन्हा साखळी उपोषणात झालं. राज्यातल्या मराठ्यांचं म्हणणं होतं ते मी आज पूर्ण केलंय. आता मी जनतेत जाणार आहे. लोकांना संचारबंदी लावल्यामुळे इकडे येता येत नाही. 2-4 दिवस मी उपचार घेऊन मी गावोगावी लोकांकडे चाललोय, गावागावात ही घेतोय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती, कोणी त्याची शिप्या फुलं हे काय लावू नका. मी गावात येतोय, आपल्याला एकमेकाशी संवाद करायचा. त्याच्यात उघड टाइम जातो, बोलायचं राहून जातं आणि सगळंच राहून जातं. मिरवणूक नाही, काय नाही. प्रशासन आणि सरकारला तुम्ही विनंती कराल का की 3 संचारबंदी लागू आहे, त्याचबरोबर 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी आहे, तर ती उठवावी म्हणून? त्यांना सांगत उठा म्हणून. शेवटी मालक त्यांचे लय डेंजर आहेत. 3 राजे आहेत.
एकदाच घोड्यावर एका मागे एक पुढं बसते तर मध्ये कोणी बसायचं टेन्शन आहे त्यांनाच. मागचा अडचणीत आणतो, पुढचा अडचणीत आणतो, ते अवघड आहे ती. आता मी तर काय सांगतो बाबा करा आमचं नेट चालू, नाही केलं तर लोकांना पुढचे येतं आम्ही करू. आणि आणखीन दुसरं काय संचारबंदी उठायची असली तर एकट्या आंबाडतच लावली, जसं काही झालं काप्या झाल्यात. अरे गृहमंत्री तरी नाराजी काढा, नाराजी निघाल तुमची समाजावरची. हे आरक्षण दिल्यावर ह्योच समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. तुमचं समाजाचं आमचं काही शत्रुत्व नाही, पण ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वरात घेतल्याची सुट्टी नाही. किती नाटकं केली तरी अजिबात नाही. त्याच्यातून हटतच नाही मी. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण जी काल एकेरी भाषेचा वापर केला ते योग्य आहे का, अशा प्रकारचा प्रश्न सत्ताधारी आता उपस्थित करतात. सत्ताधाऱ्याला कामच काय, सत्ताधारी म्हणणार विरोधकाने आंदोलन बसलं आणि आंदोलक म्हणणार ते विरोधक म्हणणार सत्ताधाऱ्याने बसलं. एकेरी उल्लेख करायला आत्ता बोधवर गोड लागला ऐकून घ्यायला आमची स्वच्छ भाषा किंवा गोडीचं बोलणं. आम्ही तुम्हाला आवाजावं बोललो, माय बाप म्हणलो, याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला सन्मान. 5 महिने जाऊ दे टिकून करता बघा ना, मी 5 महिने तुमच्याच शब्दाचा सन्मान केला ना. त्या शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, सन्मानच केला प्रत्येक वेळेस माघारच. तेव्हा गोड लागलं. आता तुम्ही आमच्या लोकांनी माननीय न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सलाईन घ्या आणि शांततेचा रास्तारोख केला. दोन्ही केला ना, आम्ही गुन्हे करून दाखल केले. लोकांकडून अपेक्षा ठेवायला आवाजावं बोलायची, तसं वागावं लागतं, तसं वागावं लागतं. आरी डोची नार मागून नांगराला बैल झोपेल्यासारखा मग तुम्हाला आता फटका बसणारच ना त्या बैलाचा. असं नाही चालत. राज्य तुमच्या हातात आलं म्हणजे का तुम्ही तसं कसं नाही चालविणार. प्रत्येकच वेळेस पोलिसांचाच बळाचा वापर करणार. प्रत्येक वेळेस पोलिसांनी लोकांनी बी ऐकलं पाहिजे ना. मग तुम्ही जर बार बार तेच करताल तर मग लोकांना बी काय मर्यादा आहेत. लोक तरी किती दिवस सहनशीलता करणार आहेत. तुम्ही बार बार तेच वापर करणार. नावीला तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुम्ही बार बार त्या गृहमंत्री पदाचा वापर करून तुम्ही जर पोलिसांना बार बारच आडवू घालत असली तर मग लोक बी सहन नाही करणार. नावीला होऊ शकतो मग लोकांचा, पण शेवटी ते मराठी आहेत. मग पाटील आतापर्यंत सरकारमधले नेते तुमच्या मागे कोण असा प्रश्न करत होते, मात्र आता विरोधक सुद्धा विचारत आहे की तुमच्या मागे कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. आताची कशी लाईन गाडी ठेपायला आली. आता याचा अर्थ सत्ताधाऱ्याला मेळ लागा ना आणि कोणालाच नाही. आंतरराष्ट्रीय दर्जात घुसता का म्हणा तिकडा कुणी असला ते एखादा तिकडे जाता का, अमेरिका कॅनडा हाँगकाँग असं काय तिकडे जाता का, जरा येता का जरा उड्या आणून तिकडे इमान फोकाटच येतो. मला आमच्याच पैशाच आहे काय राव, यांनाच लाज वाटली पाहिजे. अरे एवढी मोठी जनता उठली, कधी नाही 70-80 वर्षात उठली. एवढा मोठा उठाव झाला. बारीक 3 वर्षाच्या लेकरापासून 90 वर्षाच्या 92 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसं सुद्धा घोषणा द्यायला लागली. एवढं तर कळायला पाहिजे. एवढी जनता पेट घेतला, एवढं तर कळायला पाहिजे. रोखू शकत नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्या डोक्यात गैरसमज असताना रात्रीच आता काढून टाका. गृहमंत्री साहेब तुम्ही नव्यानं याच्यात बदल करा, लोकांची नाराजी काढा, सगळे स्वारीची अंमलबजावणी देऊ. बार बार लोक पोलिसाला सुद्धा थांबत नसतेत आणि अंतरवालीचा प्रयोग झाला तो पुन्हा स्वप्न बघू नका. कारण रात्री जर डाग लागला असता तुमचं तो आयुष्य संपलंच असतं. पण पुरं राज्य बेचेराक झालं असतं. रात्री पुरं राज्य ते वाचविलं पठ्ठ्याने. तुझी जबाबदारी होती, मी वाचविलं बेचेराक होण्यापासून. नसता रात्री जर महिलेली एक बी काठी लागली असती. 5,000 महिला होत्या आणि 25,000 लोक होते. त्यांना पळायला सुद्धा जागा नव्हती. रात्री जर झालं असतं तर उभं राज्य चेतलं असतं फक्त तुझ्यामुळं. पण तुझं स्वप्न मी पूर्ण होऊन दिलं. तुला रात्री ते करायचं होतं. आणि माझ्याकडून गोडी गुलाबीची अपेक्षा असली, एकेरी बोलू नये आणि मी आवाजावं बोलावं तर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते. पुन्हा एकदा नाराजीची लाट काढून टाका. नाराजीची लाट वाढू नका मराठीची. हे सांगणं आहे माझं तुम्हाला. चलो धन्यवाद. कसं सोडताय, कसं आता काय हे आमच्या महिलांकडून पाणी घेतो, आंघोळ करतो आणि दवाखान्याला जातो. नाही, आता जे 2 गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरनं असं दिसतंय की प्रत्येक ठिकाणी तुमच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. कारण की तिथं तुम्ही उपस्थित नव्हतात. म्हणजे पूर्वी जसं राज ठाकरेंच्या विरोधात तोडफोडीच्या सगळ्या महाराष्ट्रभर गुन्हे दाखल केले गेले होते, तशाच पद्धतीनं रास्ता रोकोच्या संदर्भात तुमच्या विरोधात अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात असं या गुन्ह्यावरनं दिसतंय. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? त्यांच्या हातात आहे सत्ता कशी चालवायची. इंग्रजासारखी चालवायची का निजामशाही पद्धतीनं चालवायची. गृहमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.
दोघे ठरवतील कसं करायचं ते. पण लाट पुन्हा उसळणार मग राज्यात तुमच्या विरोधात नाराजी, हे सुद्धा लक्षात ठेवा. हा बर, आता फक्त एक विनंती आहे, सगळं व्हायलंय ते हटवून इथली कीर्तन मात्र हे देवाचे आहेत हे सुरू राहू द्या रेग्युलर, कारण देवाचे कीर्तन मग लय हुकत आहे ते. तुम्ही खुनीला मला कळालंय, पण लय मेळ हुकत आहे. शेवटचं एक बोलून जावा, हे तुमचं तिसरं उपोषण तुम्ही आज 17व्या दिवशी मागे घेतलेलं आहे. 3 तगडे उपोषण केलेत, हा सगळा इतिहास बघताना कसं वाटायला लागलं? तगडे उपोषण केले, हे 17व्या दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केलंय. इथंच रोज 4 मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं आहे की शांततेत साखळी उपोषण करायचे. तिन्ही उपोषणात माझ्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे, एकही वयाला जाऊ दिलेलं नाही, एकही. सगळ्या याच्यात यशस्वी सगळ्यांना करून दिलेलं आहे. आजचं आता मी 1-2 दिवस 2-4 दिवस उपचार घेऊन संचारबंदीमुळे समाजाला इकडे येता येत नाही, तर मी समाजाच्या दर्शनाला गावागावात चाललोय. फक्त समाजाला विनंती आहे, सगळ्यांनी शांततेत काय करायचं तर करू द्या. सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आणल्याशिवाय मी हटत नाही. फक्त तुमच्याकडे येतोय विचारायला काय करायची पुढची आंदोलनाची दिशा. चलो दादा, धन्यवाद. सगळ्या पत्रकार बांधवाचे सुद्धा मनापासून धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.